तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या YouTube चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आता चाललेलो आहे एलिफंटा केव्स. मावजी काय दादानी डोसेचा नाश्ता दिलाय. तर एक नंबर आम्हाला डोसा लागलेला आहे, चटणी पण जबरदस्त होती. आता मीच एकट्याने 4 तरी खाल्ले असतील डोसे. जबरदस्त झाले. काय बोलते सचिन दादा? मस्त, थँक्यू सर्व आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या वहिनीने डोसे बनवले आणि सर्वजण तिथे आतमध्ये डोसे बनवत आहे. तरी आपले सचिन दादा तुम्ही पाहू शकता आणि ही आपली मंडळी आभारी आहे. नाही तर आता आम्ही चाललेलो आहे कुठे, आता कुठे उतरायचं राजभाऊ? अंधेरी स्टेशन. आता अंधेरी स्टेशन इथून डायरेक्ट अंधेरी. अरे बायकोला आता काय बोलायचं, रुकू रुकू. बायको दुसऱ्या रिक्षात गेली. बायको दुसऱ्या रिक्षात गेली. तर मला पण उतरायला लागेल, बोलवते मला. पवन लोक थांबले. मस्त एक रिक्षा सुटलेला. तुझा एकटाच होता तो बिचारा. नाही मला काय नसतं वाटतं. आता चाललोय आम्ही. कुठे चाललोय? एलिफंटा चाललोय. तर पहिलं तर आम्ही चर्चगेटला जाऊ. कशी जागा होऊन एक जण 30 किलोचा आहे पवन, माझ्या बाजूला 30 किलोचा, लेफ्टला 30 किलो, राईटला 130 किलो. त्यात मी चिंबाललो. परत चालू केली त्यांनी. 1 हफ्ता झाला. तर गाईस आम्ही अंधेरी पोहोचलेलो आहे. तर गाईस चर्चगेटला पोहोचलो होता. आता टॅक्सी पकडून आम्ही गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊ आणि तिथून एलिफंटा केव्ह. तर मस्त चिकन वगैरे खालेलं आहे. मी लस्सी पिलेली आहे इथून. कल शाम को आ चर्च गेट. तर आता आपण केलेली आहे शेअरिंग टॅक्सी. लोक जास्त असल्यामुळे आम्ही बाकी टॅक्सी केली नाही, शेअरिंग मध्येच बसलो. ऑन दी वे टू एलिफंटा. वर्ष दीदी चिंच खाताने. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. या गर्दीतून आम्ही जात आहोत. मग हे काय दिलं आहे? पैसे आणले का अजून पाहिजे? मावजी आता व्हिडिओ काढायचा अलाउड नाही वाटतं तरी. तर गाईस बघू शकता आमचा गेटवे ऑफ इंडिया, मुंबईची शान. आणि आता बाजूलाच आपला ताज हॉटेल. तर गाईस आम्ही आलेलो आहे गेटवे ऑफ इंडिया जवळ. तर तुम्ही बघू शकता खूप कडक सिक्युरिटी आहे इथे, कारण की तुम्हाला माहिती आहे 26/11ला काय झालेलं आहे इथे आतंकवाद्यांचा हमला झालेला, म्हणून एकदम कडक आणि सुंदर सिक्युरिटी आहे आपल्या मुंबई पोलिसांची. तर आपल्या मुंबई पोलिसला तुम्ही सपोर्ट करा. ते आपल्या जीवासाठी त्यांच्या जीवाचं रान करतात, खूप कष्ट करतात. तर 26/11मध्ये ते कसाब लोक आलेले, त्यांची आपल्याला वाचवण्यासाठी कित्येक मुंबई पोलिसांच्या जवानांचं आपले प्राण त्यागलेले आहे. तर तुम्ही सपोर्ट करा मुंबई पोलिसांना. #सपोर्ट मुंबई पोलीस. ड्युलेक्स गद्देवाली सीट मिळेल. तर आम्ही इथे गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आणि आम्हाला आहे ना बोलले की इकॉनॉमी बंद आहे आणि ड्युलेक्सची तिकीट दिली. 250ची तिकीट होती. किती? 250 होती ना? 260 होती. आणि आम्ही आलो आणि ड्युलेक्स म्हणजे काय माहिती आहे, खालचा आणि वरचा दोन्ही. आणि बोटीत आलो आणि बोलतात की वरचा बंद आहे, फक्त खालचा आहे. मग ड्युलेक्सचे पैसे कशाला घ्यायचे? फक्त हे ही बघा ड्युलेक्सची तिकीट आहे. ड्युलेक्स म्हणजे वरचा आणि खालचा दोन्ही, पण आम्हाला खालीच बसवायला. माझी फसवाफसवी होते. तर तुम्ही गर्दी असेल तरी पूर्ण माहिती करून घ्या आणि तरच या. आमच्यासारखा करू नका तुम्ही. आणि त्यांना बोला की खालचं आहे तर इकॉनॉमीचीच तिकीट द्या, ड्युलेक्सची तिकीट घेऊ नका. थँक्यू.
तर गाईस आता आम्ही पोचलेलो आहे एलिफंटा. आता इथे केव्स बघूया. इथे मराठीत धारापुरी बोलतात आणि आमच्या मुंबईमध्ये इथे एलिफंटा बोलतात. काय नंदिनी मागणी असं ना मोबाईल ती. सेलिब्रिटी. हा मम्मी बोलली मला इथे फोटोशूट चाललेले आहे, पाहू शकता तुम्ही. राज सुद्धा फोटोशूट का स्नॅप करत आहे. पिट्या भारत का बच्चा बच्चा अरे जय श्री राम बोलेगा. आणि पवनला धमकी दिलेली आहे. क्या हुआ पवन? अरे बजरंग बली की जय बोलत होतो, रागवला. हनुमानच होता. राम का नाम लेगा ना. जय श्री राम बोलायचं. जय श्री राम. ठीक आहे. तर खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे आमचं इथे. ऑल नेचर. खाण्यापिण्याची कंपनी पण आहे इथे, सगळंच आहे इकडे. टॉयलेट एवढं आहे. इथे स्टोर्स पण आहेत. इथे तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार स्वस्त दामात. स्वस्त दामात. ही आमची ताई काय घेणार तर नाही, पण फक्त असं दाखवणार, खेळणार आणि परत ठेवणार. फूड कोर्ट पण भेटणार. फक्त 5 रुपये एंट्री आहे. आणि फेरीचे तुम्हाला तर माहिती आहे, फेरी तुम्ही विचार करून घ्या. आणि इथे भरपूर फूड कोर्ट आहेत, सर्व मस्त मस्त आहेत. व्हेजच मला जिथे बघतोय तिथे सर्व व्हेजच आहे. हे नॉनव्हेज नाही ना इथे वर्षा दिदी? नॉनव्हेज बी आहे. हे बघा इथे नॉनव्हेज आम्हाला भेटलं आहे. नॉनव्हेज स्टॉल, व्हेज आणि नॉनव्हेज. इथे फ्रेम्स आहेत देवांचे. खूप लोक येतात इथे. फॉरेनर सुद्धा आहेत इथे भरपूर. मात्र फक्त 5 रुपयात तुम्हाला इथे पूर्ण फिरायला भेटत आहे. तर प्लीज विजिट. जर तुम्ही नियर नवी मुंबई आहात तर इथे खूप लोक येतात. सॅटर्डे संडे वीकडेजमध्ये तुम्ही येऊ शकता. खाली सर्व भेटेल तुम्हाला. माझा घ्या ना. तर जर तुम्ही मुंबईचे असणार तर आपले बोरिवलीमध्ये कानेरी केव्ज आहेत, तसंच सेम इथे आहे. बघू शकता तुम्ही.
कान्हेरी केव जरा एकदम टॉपवर आहे, तसं हा पण आहे. आतमध्ये सर्व रूम्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल नंतर. आणि ते बघा माकड बिकड नाही आहे, ती माकडांचे फोटो काढतात.